गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे। ऐन गणपती उत्सव काळात संगमनेर शहरातील मालपानी लॉन्स इथं एका कार्यक्रमादरम्यान संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। हा हल्ला माजी मंत्री थोरात यांच्या कार्यकर्त्याने केला असल्याचा घणाघात सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला। तर हल्ला करणारा प्रसाद गुंजाळ यांनी हल्ल्याच्या आठवडाभर आधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर यांना 2 वेळेस फोन केल्याचं देखील समोर आलंय। याबाबत भास्कर खेमनर यांना संगमनेर शहर पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे। मात्र या प्रकरणाशी माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचं भास्कर खेमनर यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय। केवळ कॉल केल्याच्या सांगण्यावरून भास्कर खेमनर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी आज भास्कर खेमनर यांच्या मूळ गावी आंभोरे इथं जाहीर निषेध सभा घेण्यात आली। यावेळी हा प्रकार पूर्णपणे वैयक्तिक असून त्यासाठी राजकारणाचा उपयोग करू नये असं संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रावसाहेब खेमनर यांनी सांगितलंय। आणि आज जो भास्कर गुन्हा दाखल झालेला आहे हा खासगी कारणामुळे झालेला आहे, याचा नीट उल्लेख करून घ्या सगळ्यांनी। त्यांचा देण्या घेण्याचा व्यवहार आहे, आजच्या सार्वमत त्याच्या आईचं स्टेटमेंट आहे का नोटरी करून घेतलेली त्या आमदाराकडे तिचे पैसे आहेत आणि ते पैसे त्याचे बुडवण्यासाठी त्या आपला उपयोग भास्करचा उपयोग करायला लागले का ते हत्यार करायला लागले। तरी हा खासगी व्यवहाराचा भाग इकडे राजकारणात आणण्यापेक्षा त्यांनी त्यांचा मिटवावा आणि राजकारणाचा दुरुपयोग करू नये। तरी हे सगळे आपल्या समाज बांधवांनी सगळ्यांनी ध्यानात घ्या तर त्यांच्या खासगी व्यवहारामध्ये भास्करला अडकवण्याचा प्रयत्न आहे, तरी हा त्याचा आपण सगळे निषेध करतो आणि थांबतो। या संपूर्ण प्रकरणाचा संगमनेर पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करावा। अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील यावेळी गावचे विद्यमान उपसरपंच किसन खेमनर यांनी दिला। मी आंबोरे गावचा उपसरपंच किसनराव सोपान खेमनर काल आमचे मित्र माजी सरपंच भास्करराव खेमनर यांच्यावर 6-6:30च्या दरम्यान जो खोटा गुन्हा दाखल झाला त्याच्या प्रथमतः मी ते आंबोरे ग्रामपंचायत ग्रामस्थ सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचा निषेध करतो। आणि अशा पुढील अशा ज्या गोष्टी घडत असेल, जर असे तरुणांना किंवा असे जे काम करणाऱ्या लोकांना जर अडकवायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व लोक आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय। मात्र या प्रकरणात भास्कर खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल नसल्याचं संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितलंय। त्यामुळे आता हे प्रकरण एक वेगळंच वळण घेत असल्याचं पाहायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।